नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या ज्ञान युग मराठी चॅनलवर, जिथे आपण जीवनात उपयोगी, अद्भुत आणि ज्ञानवर्धक गोष्टी शिकतो. आजचा विषय आहे, डोळा फडफडणं हे शुभ आहे का, की काहीतरी अशुभ संकेत देतंय? यामागे खरंच काही दैवी संकेत असतात का, की फक्त एक शारीरिक प्रक्रिया? चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत. डोळा फडफडतो म्हणजे शुभ की अशुभ, विज्ञान आणि श्रद्धेचं रहस्य. 1. लोककथांनुसार अर्थ काय? आपल्याकडे पूर्वीपासून असं मानलं जातं की उजवा डोळा फडफडला तर पुरुषांसाठी शुभ, स्त्रियांसाठी अशुभ. डावा डोळा फडफडला तर स्त्रियांसाठी शुभ, पुरुषांसाठी अशुभ. असे संकेत आपल्या आजी आजोबांकडून आपण ऐकत आलो आहोत. काही लोक म्हणतात, डोळा फडफडला की काहीतरी मोठं घडणार, कोणीतरी आठवतंय, धक्का बसेल. पण यामागचं खरं कारण काय आहे? 2. विज्ञान काय सांगतं? आय ट्विचिंग म्हणजे काय? आपल्या डोळ्यातील लहान स्नायूंमध्ये कंपन होतं, त्यालाच ट्विचिंग म्हणतात. हे यामुळे होतं. झोपेची कमतरता, स्ट्रेस, कॉफी किंवा टी जास्त प्यायल्याने, मोबाईल स्क्रीनचा अतिवापर या ट्विचिंगला मायाक्वायमिया असंही म्हटलं जातं. कधी कधी डोळ्याची कोरडेपणा, व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळेही असं होतं. 3. श्रद्धा आणि संकेत. वैदिक ग्रंथांमध्ये डोळा फडफडण्याला दैवी चेतावणी मानली जाते. पूर्वीचे ऋषी म्हणायचे, देवता कधी कधी आपल्याला संकेत देतात. अशा वेळी आपल्यावर कोणती तरी ऊर्जा कृपा किंवा इशारा करत असते. काही वेळा ही अनुभूती स्वप्नांमध्ये दिसते, तर काही वेळा शारीरिक प्रतिक्रिया असते. 4. काय काळजी घ्यावी? जर डोळा वारंवार फडफडत असेल तर झोप भरपूर घ्या, मेडिटेशन करा, स्क्रीन टाइम कमी करा, व्हिटॅमिन B12, मॅग्नेशियमचा आहारात समावेश करा. आणि जर मानसिक अस्वस्थता असेल तर ती दुरुस्त करा. आणि जर मन काहीतरी सांगत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. मनाचं ऐकणं म्हणजे आत्म्याचं ऐकणं. 5. निष्कर्ष. डोळा फडफडणं हे कधी कधी शारीरिक असतं, तर कधी कधी एक अदृश्य संकेत. तो शुभ आहे की अशुभ हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतं. आजपासून शरीराचे प्रत्येक संकेत ऐका, समजा आणि सकारात्मकतेनं त्याकडे पहा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. होय, मी आता डोळ्याच्या संकेतांकडे सजग होणार. आणि ज्ञानयुग मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका, जिथे आपल्याला मिळतं शाश्वत आणि आत्मज्ञानदायक कंटेंट.